जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ब्रह्मपुरीच्या वतीने 25 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात वकील, शिक्षक, योजना कर्मचारी, शेतकरी, युवक त्यांच्यासह बहुजन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उपस्थित मान्यवरांनी जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी असल्याचे स्पष्टपणे सांगितले। या कायद्यामुळे सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अर्बन नक्षली ठरवण्याचा धोका निर्माण झाला आहे। या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व्याख्या विधेयकात नसल्याने शिक्षकांनी मागणी केली, वकिलांनी मत मांडले, पत्रकारांनी सत्य लिहिले, शेतकऱ्यांनी व कामगारांनी मोर्चा काढला तर त्यांनाही देशद्रोही ठरवले जाऊ शकते। त्यामुळे हा कायदा लोकशाहीला संपवणारा, भीतीदायक आणि जनविरोधी असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली। धरणे आंदोलनात मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विचारमंथन केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रेमलाल मेश्राम, विनोद झोडगे, लीलाधर वंजारी, जगदीश पिलारे, संतोष रामटेके, जीवन बागडे, मिलिंद रंगारी, सुधाकर पोपटे, संजय वाळके, डॉक्टर महेश कोपुलवार, स्वप्नील राऊत, राजेश माटे, प्रभू लोखंडे, DM रामटके, डेव्हिड शेंडे, हरिश्चंद्र चोले, RB मेश्राम, वर्षा घुमे, प्रतिभा डांगे यासारख्या समाजभान असलेल्या नेत्यांनी मार्गदर्शन करताना जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले। यानंतर विधेयकाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि असा कसा हटत नाही, हटल्याशिवाय राहत नाही, जनसुरक्षा नव्हे जनविरोधी कायदा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत माननीय राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच येत्या 8 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून सर्व सामाजिक संघटनांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। हा विधेयक रद्द झाल्याशिवाय शांत बसणार नाही, हा निर्धार आंदोलनात दिसून आला।